नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण करून दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या याच प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे आज आपण हा टप्पा गाठू शकलो आहोत. आज आपण तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या एपिसोडचा संपूर्ण रिव्ह्यू पाहणार आहोत. तुला जपणार आहेचा संपूर्ण रिव्ह्यू असा आहे की कथेची सुरुवात होते जिथे अंबिका आणि मीरा किचनमध्ये एकत्र असतात. अंबिका मीराला विचारते, मीरा तू का सांगितलंस? त्यावर मीरा स्पष्टीकरण देत म्हणते, ताई मी मुद्दाम नाही सांगितलं, माझ्याकडून ते घडलं आणि तू असं समज की हीच नियती होती. आता या गोष्टीचा विचार न करता वेदाच्या बाबांना तू कशी दिसशील याचाच विचार कर. अंबिका रडत असते आणि बोलते, काय मीरा काय बोललीस? दिसू शकेन? मीरा तिला धीर देत म्हणते, ठीक आहे, पण तुझा आवाज तरी त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं काहीतरी प्रयत्न कर, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अंबिका नकार देत म्हणते, नाही मीरा, तूच म्हणाली होतीस ना की तुझ्या शक्तीचा वापर करून मी आवाज ऐकू शकते, असं मीरा अंबिकाला विचारत असते. तेवढ्यात हे दोघी बोलत असताना तिथे माया येते. मीरा मीरा विचारते की काय आहे? तेवढ्यात अंबिकाचे लक्ष मायाकडे जाते आणि ती मीराला सावध करते. मीरा पटकन आपले डोळे पुसते. अंबिका मायाला विचारते मीरा मायाला विचारते, काय हवं आहे? तेव्हा माया बोलते की मी कॉफी घेणार होते, तुला हवी आहे का? मीरा नकार देते. त्यावर माया मीराला टोमणा मारत म्हणते, कॉफी व्यतिरिक्त तुला दुसरं काही हवं आहे का? मीरा विचारते, काय म्हणालीस? माया पुढे म्हणते, मीरा तुला माहीत आहे की घरात सध्या काहीतरी दुसरंच सुरू आहे. मला त्याबद्दल माहिती नाही आणि त्यावर न बोललेलंच बरं. आधी मी तुझ्या बाजूने होते, पण माझ्याकडून एक चूक घडली, ती जस्टिफाईड आहे, पण आता सगळं सॉर्ट झालं आहे. मीरा थेट विचारते, तुला काय हवं आहे माया? माया सांगते, मी गेले अनेक दिवस आत्मनिरीक्षण करते, स्वतःमधल्या चांगल्या वाईट बाजूंचा विचार केला आणि मला एक गोष्ट कळली, एका निगेटिव्ह माइंडचा शेवटी घातच होतो. याचं सर्वात मोठं उदाहरण मी स्वतःच आहे. मी या घरात आले, चुकीच्या माणसांची साथ दिली आणि शेवटी माझ्या हाती फक्त पश्चाताप आला. मला आतून बदलायचं आहे आणि तुझ्यासाठी जे काही करता येईल ते करायचं आहे. मला फक्त एक चान्स दे. त्यावर मीरा थंडपणे उत्तर देते, काही काम असेल तर मी तुला नक्की सांगेन. आणि ती तिथून निघून जाते आणि तिच्या पाठी अंबिकाही जाते. त्या दोघी गेल्यावर माया स्वतःशीच पुटपुटते, या खेळात उतरायचं असेल तर थोडं मॅनिप्युलेशन आणि छक्केपंचे जमलेच पाहिजेत. हाच खेळाचा खरा नियम आहे. इकडे दुसरीकडे नर्मदा घाबरत घाबरत मंजिरीच्या रूममध्ये येते. ती वहिनी वहिनी करत तिला शोधते, पण मंजिरी रूममध्ये नसते. नर्मदा स्वतःशीच म्हणते, देव पावला रे बाबा, आणि ती खोलीतील छुपा कॅमेरा काढायला लागते. तेवढ्यात मंजिरी अचानक दरवाजा उघडते. नर्मदा सावध होते. मंजिरी विचारते, तू इथे काय करतेस? नर्मदा सावरत म्हणते, तू इथेच आहेस? मला वाटलं तू बाथरूममध्ये आहेस. मला काम होतं. मंजिरी विचारते, काय काम आहे? तेव्हा नर्मदा विषय बदलत म्हणते, ते मीराचे बाबा किती दिवस इथे राहणार आहेत, ते जाणार आहेत की कायमचे इथे राहणार आहेत? तो माणूस इतका गलिच्छ आहे ना, अख्खा घरात घाण वास येतो. मंजिरी शांतपणे म्हणते, जाईल तो. नर्मदा पुढे म्हणते, हो, रूम फ्रेशनर मारलं की जाईल, पण मला तो घरात नको आहे आणि तूच त्याला बाहेर काढू शकतेस, म्हणून मी तुला सांगायला आले होते. मंजिरी त्यावर म्हणते, तो स्वतःहूनच जाईल. मंजिरी नर्मदाकडे लक्ष न देता बेडवरच्या साड्या कपाटात ठेवायला लागते. त्याच संधीचा फायदा घेत नर्मदा पटकन तो कॅमेरा काढून घेते. मंजिरी पाहण्याआधीच कॅमेरा काढलेला असतो. नर्मदा निघताना म्हणते, वहिनी तेच सांगायला आले होते आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, येते मी. नर्मदा तिथून निघून गेल्यावर मंजिरी स्वतःशीच हसत म्हणते, नर्मदा तू फक्त वाट बघ, आधीसारखं नाही तर आधीपेक्षाही उत्तम होणार. इकडे अथर्व शिवनाथकडे येतो आणि बोलतो, बाबा ऐका ना, तुमच्याकडे एखादी अशी विधी असेल ना ज्याच्यामुळे मी अंबिकाला पाहू शकेन, ऐकू शकेन, असं काहीतरी नक्कीच असेल ना? त्यावर शिवनाथ उत्तर देतो, नाही अथर्व, आता या घडीला मंजिरीला अडकवण्यासाठी पिंजरा बनवणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. अथर्व शिवनाथला पटवून देण्याचा प्रयत्न करतो, हो मला मान्य आहे आणि ते मी तुम्हाला शब्द देतो की त्याकडे अजिबात दुर्लक्ष होणार नाही. पण शिवनाथ त्याला थांबवत म्हणतो, खरंच वेळ नाही आहे अथर्व, समजून घ्या. मंजिरी आता भ्रमात आहे. तिला असं वाटतं की आपल्याकडे रुद्रकेतूच्या अस्थी आहेत, त्यामुळे आपलं कोणीच काही वाकडं करू शकणार नाही, आपला अंत कोणीच घडवून आणू शकत नाही आणि हा भ्रम मीच तिच्या मनात तयार केला आहे. पण हा भ्रम फार काळ टिकणार नाही आहे. तिला सत्य कळण्याच्या आतच आपल्याला रुद्रकेतूच्या अस्थींचा पिंजरा बनवायला हवा आणि तो आजच बनवायला हवा. आता या घडीला कर्तव्याला महत्त्व द्यावं लागेल, भावनांना नाही. इकडे मंजिरी येत असते आणि मीराला भेटून बोलते, मीरा. तेव्हा मीरा विचारते, काय काम आहे? मंजिरी बोलते, तू माझी अट मान्य केल्यापासून ना मी खूप खुश आहे. मला सांग, आपलं काम कुठवर आलं आहे? मीरा विचारते, काय? मंजिरी म्हणते, अगं सारखं काय काय काय, तुला माहितीच आहे ना मी कशाबद्दल बोलते. तेव्हा मीरा बोलते की ते शक्य नाही आहे. मंजिरी विचारते की का? पिरियड सुरू आहेत का? मीरा उत्तर देते, हो.
त्यावर मंजिरी तिला तेव्हा मंजिरी तिला शांत करून स्वतःला समज देऊन घेते आणि पण तिला एक गोष्ट धमकी देऊन बोलते, मीरा एक गोष्ट लक्षात ठेव, जर मला कळलं ना की तू खोटं बोलतेस तर वेदाला मी मारून टाकेन. एक वेळ मी वाट बघू शकते पण फसवणूक सहन करू शकणार नाही, कळलं? मीरा तिला विचारते, तुला कसली भीती आहे? मंजिरी आश्चर्याने विचारते, म्हणजे? मीरा सांगते, बाबांनी मला सांगितलं की त्या अस्थी तुझ्याकडे आहेत आणि तुला चांगलंच माहिती आहे. आता त्या अस्थी तुझ्याकडे आहेत तर आम्ही काहीच करू शकणार नाहीत आणि तुला जितक्या लवकर हे सगळं हवं आहे ना तितक्या लवकर मला माझी वेदा हवी आहे. मी माघार घेणार नाही, असं सांगून मीरा निघून जाते. मंजिरी हसत स्वतःशीच बोलते, मातृत्व आईला काहीही करायला लावतं, हे खरं आहे. इकडे लहानगी वेदा अंबिकाच्या फोटोजवळ उभी असते आणि बोलते, आई तू परत माझ्या स्वप्नात ये ना गं, मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. मी तुझं ऐकते ना. मी मीरा आईशी अजिबात बोलत नाही. मला माहिती आहे तिच्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे. मी तिच्याशी अजिबात बोलणार नाही. आपण आई तू परत ये ना, मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. वेदा हे बोलत असताना अथर्व पाठीमागून येतो. तो अंबिकाच्या फोटोकडे बघतो, वेदाला जवळ घेतो आणि बोलतो, काय झालं माझी बबुडी, एवढं काय उदास आहेस? तेव्हा तो बोलतो की वेदा एवढी नको ना उदास राहत जाऊ, खुश राहा ना, सगळं ठीक होईल, आधीसारखं होईल. वेदा विचारते, खरंच? अथर्व बोलतो की हो. वेदा विचारते, पण कसं? तू मीराईला घरातून हाकलवणार आहेस का किंवा अंबिकाईला परत आणणार आहे का? अथर्व सांगतो, वेदा मला माहिती आहे की तुला अंबिकाईची खूप आठवण येते, मलाही तिची खूप आठवण येते. मलाही वाटतं की ती मला दिसावी, मी तिला बघावं. त्याचवेळी अंबिका तिथे आलेली असते. अथर्वला रडू येत असतं. अंबिका मागून म्हणते, मी आहे इथेच तुम्हा दोघांसाठी. तेवढ्यात अथर्वचं अचानक पाठीमागे लक्ष जातं आणि अंबिकाच्या फोटोचा हार हलत असल्याचं त्याला दिसतं. अंबिकासुद्धा हे बघत असते. अथर्व वेदाच्या कपाळावर किस करतो आणि बोलतो, जा तू तुझ्या रूममध्ये जा. वेदा निघून जाते. त्यानंतर अथर्व अंबिकाला शोधू लागतो आणि बोलतो, अंबिका मला माहिती आहे तू इथेच आहेस, मला ऐकू शकतेस, मला बघू शकतेस. अंबिका प्लीज एकदा बघ ना, ये ना माझ्यासमोर, मला बोलायचं आहे. एवढ्या तिथे मीरा येते. अथर्व मीराकडे बघतो. अंबिकाही आपले डोळे पुसते. मीरा लगेच टॉपिक चेंज करून बोलते, ताई आपल्याला बाबांनी बोलवलं आहे आणि चल आपल्याला जावं लागेल. अंबिका म्हणते, हो. अथर्व मीराला विचारतो, म्हणजे अंबिका इथेच आहे? कुठे? तू कुठे बघतेस? तिला सांग ना माझ्याशी बोलायला. मीरा काहीतरी बोलणार तेवढ्यात अंबिका मध्येच बोलते, मीरा चल आपण लवकर जाऊया, मंजिरी घरात आहे, नाहीतर तिला संशय यायचा. मीरा अथर्वला सांगते, तुम्हालाही तासभरात तिथे यायचं आहे. अथर्व विनवणी करत विचारतो, मीरा कुठे उभी आहे अंबिका, प्लीज सांग ना. तेवढ्यात आतून आवाज येतो. तेवढ्यात मीरा अथर्वला समजावत बोलते, प्लीज वेदाचे बाबा, प्लीज समजून घ्या, आज ते कार्य करणं खूप महत्त्वाचं आहे. प्लीज आम्हाला दोघींना जाऊ द्या, प्लीज समजून घ्या. ती अंबिकाचा हात धरून बोलते, ताई चल. अथर्व हताशपणे बघत राहतो आणि त्या दोघी निघून जातात. त्या निघून गेल्यावर अथर्व पुन्हा अंबिकाच्या फोटोकडे बघत राहतो. त्यानंतर इकडे मीरा, अंबिका आणि अथर्व हे तिघे शिवनाथकडे येतात. शिवनाथ काहीतरी मंत्र म्हणत असतो आणि तो या चौघांच्या, अंबिका, मीरा, अथर्व आणि शिवनाथ भोवती एक सुरक्षा रिंगण आखतो. शिवनाथ त्यांना सांगतो, तुम्ही तिघांपैकी कुणीही या रिंगणाच्या बाहेर जाऊ नका. मंजिरी नावाचा ज्या चेटकिनीचा अंताचा आरंभ आपण केला आहे त्यातला हा अंताचा महत्त्वाचा विधी आहे. या विधीमध्ये जर काही विघ्न आलं तर आजवर केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ जातील. म्हणून आपलं मन आणि संकल्प स्थिर ठेवा. शिवनाथ विधीला सुरुवात करतो आणि मंत्र म्हणू लागतो. विधी सुरू असताना अथर्व मीराला विनंती करत बोलतो, मीरा तू अंबिकाला प्लीज एकदा वेदासमोर यायला सांगशील का? मंजिरी वेदाच्या मनात जे गैरसमज निर्माण केले आहेत ना ते दूर करणं खूप गरजेचं आहे. अंबिका मीराला सांगते, मीरा त्यांना सांग मी वेदासमोर नाही येऊ शकत. मी माझ्या शक्तीचा वापर करून तसं करायचं ठरवलं तर त्याचा त्रास वेदालाच होईल आणि जर मंजिरीला कळलं की वेदा मला पाहू शकते तर ती तिच्या जीवाचं बरं वाईट करताना अजिबातही विचार करणार नाही. अथर्व इकडे तिकडे बघत मीराला विचारतो, काय काय म्हणते ती? मीरा अथर्वला समजावत सांगते, ताई म्हणते की ती तसं नाही करू शकत. तिने तिच्या शक्तींचा वापर करून तसं केलं आणि हे मंजिरीला कळलं तर मंजिरी वेदाला सोडणार नाही. शिवनाथचे मंत्र पूर्ण झाल्यावर तो म्हणतो, आपण आता मुख्य विधीला सुरुवात करूया. अथर्व तुम्ही या दिशेला या, मीरा तू या दिशेला जा. मीरा शिवनाथच्या पाठीमागे जाऊन उभी राहते. शिवनाथ पुढे म्हणतो, आणि राधा. अथर्व हे सगळं पाहत असतो. शिवनाथ बोलतो, राधा तू ही दिशा सांभाळ. अंबिका ठरवून दिलेल्या दिशेवर जाते. शिवनाथ रुद्र उपासना सुरू करतो आणि लगेचच तिथे रुद्रकेतूच्या अस्थी प्रकट होतात. ते पाहून सर्वांना खूप आनंद होतो. मीरा अंबिकाकडे बघते. अथर्वचं पूर्ण लक्ष असतं की मीरा कुठे बघते आणि अंबिका नेमकी कोणत्या दिशेला उभी आहे. आणि इथेच आजचा हा रोमांचक एपिसोड संपतो. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा एपिसोड रिव्ह्यू आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.